गेल्या 10 वर्षापासून मनसे कोकण महोत्सव साजरा होत आहे. तुम्ही देखील आज हजेरी लावले, काय नाही, मी निलेश शिंदपचा आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की गेले 10 वर्ष तो हा कार्यक्रम करतो आहे. मला वाटतं किती तारखेला ओपनिंग झालं आपलं? 2 तारखेला 2 तारखेला ओपनिंग झालं आणि 8 तारखेपर्यंत आता कार्यक्रम सलग चालू राहणार आहे. आणि निवडणुकीच्या गडबडीतून लोकही कंटाळलेली होती. आशवाला एवढा सुंदर मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला म्हणून मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आणि गेले 10 वर्ष तो कार्यक्रम या ठिकाणी घेतो. बिलकुल म्हणजे या डिसेंबरच्या महिन्यामध्ये त्याचा कार्यक्रम फिक्स असतो. कार्यक्रम पण फिक्स, मैदान पण फिक्स आणि कार्यक्रमाचं नियोजन पण उत्तम असतं त्याचं, म्हणून त्याचं अभिनंदन. ठाण्याचे अविनाश जाधव यांनी त्यांच्या पदाचा जो आहे राजीनामा दिला आणि पराभवाची त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. राज ठाकरेंकडे माफी मागितली. हां, ठीक आहे, असा चांगली गोष्ट आहे ती. परंतु कार्यकर्ता आहे, तो सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्याच्या मनाला थोडं लागलं असेल, त्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. चांगली गोष्ट, त्याच्यावरती पक्षप्रमुख विचार करतील काय ते. पण अविनाश आमचा लढवई आहे. लढवया वृत्तीच्या माणसाला अशा प्रकारची जर पराभव झाला तो जिवारी लागतो. त्यामुळे त्याला तो जिवारी लागलेला पराभव आहे. ठीक आहे, आता त्याला काय. सर, तुम्ही देखील आत्ताच भाषणात सांगितलं की पराभवानंतर अजय चौधरी यांना तुम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. हो, तिथून तुम्ही त्यांना कामासाठी देखील मदत. नाही, मी निवडणूक ही मी लढत नसतो तर मी खेळत असतो. हा एक खेळ आहे. खेळामध्ये जय पराजय होत असतो. त्याची कारणमीमांसा खूप आहे. माझे इथे कारणमीमांसा खूप आहे, मला सगळं माहिती आहे. पण बोलायचं नसतं. ती कारणमीमांसाचं आपण आत्मपरीक्षण करायचं असतं, आत्मचिंतन करायचं असतं आणि पुढे जायचं असतं. त्याप्रमाणे पुढे जाण्याचा मानस माझा आहे. तिने प्रामाणिकपणे जाईल. हो, ते आहेच ना. निवडणूक आहे, त्याला तयारीला लागावंच लागेल आणि ती जबाबदारीच आहे आपली. त्याप्रमाणे तयारी आम्ही निश्चितपणे करू. साहेब, आयुष्याला रिस्टार्ट करायला पाहिजे असं तुम्ही भाषणामध्ये बोललात. नेमकं कशा पद्धतीने रिस्टार्ट म्हणजे लोकांना जाऊन काम करायचं, प्रामाणिकपणे काम करायचं. ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका काय असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या काय. आणि काय रिपोर्ट येत असतात, रिपोर्टवरून माहिती सगळी मिळत असते, काय केले काय नाही केले ते. त्याप्रमाणे आपल्या रिपोर्टप्रमाणे आपल्याला पुढे जायचं असतं आणि असं खचून थोडं चालतं काय. त्याच्यामुळे थांबायचं नाही आणि थकायचं नाही, पुन्हा कामाला जोरात लागायचं. ईव्हीएमच्या संदर्भामध्ये आता सध्या कॅम्पेन सुरू आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की जे झालंय ते काय, कशा पद्धतीच्या निवडणुका नाही, तर निवडणूक तर होऊन गेलेली. आता त्याच्यावर भाष्य करण्यात काय पॉईंट नाही ना. निवडणूक होऊन गेली. ज्याला आम्ही ह्या विषयावरती बोलत होतो 2000 मला वाटतं 19लाही काय आम्ही बोलत होतो, त्याच्या अगोदर आम्ही बोलत होतो 2014 नंतर. त्याला कोणी त्याला रिस्पॉन्स दिला नव्हता. आम्ही तर अख्ख्या भारतभर बऱ्याच ठिकाणी आम्ही ममता बॅनर्जीवर सगळ्यात जाऊन भेटलो होतो. त्याला आम्ही बोललो होतो. आता काय, आता विरोधी पक्षाला आता हां सरकार स्थापन होत नाही, एकमेकांची होईल ना. आता सरकार जुळत नाही. सरकार स्थापन होईलच. आज येतं उद्या होईल. होणार एवढं नक्की आहे, कारण मॅन्डेट त्यांना लोकांनी दिलेलं आहे. त्याप्रमाणे सरकार येईल. सरकारचे मुख्यमंत्री होतीलच आणि मंत्रिमंडळ पण होईल. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. सर, एक वेगळा प्रश्न आहे. मोहन भागवत यांचे एक विधान सुद्धा चर्चेला आलं आहे. कशा पद्धतीने फक्त मनसेकडून त्याच्यावरती एवढ्या मोठ्या माणसावरती मी बोलणं उचित नाही. ते पक्षप्रमुखांनीच बोलणं उचित आहे. आणि शेवटी आपले लिमिटेशन किती आहे ती बघावं, आपली उंची बघावी आणि उंचीप्रमाणे भाष्य करणं उचित असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.